जय शिवराय मित्रांनो, ग्रामीण भागातील जीवन हे मुख्यत्वे शेतरस्ते व पाणंद रस्ते यांच्यावर अवलंबून आहे। हेच पाणंद रस्ते सध्या तरी कच्च्या प्रमाणात आहेत। यासाठी सध्या या रस्त्यामुळे विकास कमी आहे, पण गावातील उद्योगधंदे तसेच शेतीसाठी पक्क्या रस्त्याची आवश्यकता आहे। याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचा निर्णय घेतलेला आहे। सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। शेतरस्ते व पाणंद रस्ते मजबूतीकरण करण्यासंदर्भात समग्र योजना तयार करण्यासाठी शासनाने एक समिती तयार केलेली आहे। एक परिपत्रक व GR काढण्यात आलेला आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी पेरणी, कापणी, मळणी या कामासाठी तसेच शेतीमाल बाजारात पोहोचवण्यासाठी बारमाही शेतरस्ते असणे अत्यंत आवश्यक आहे। यांत्रिकीकरणामुळे शेतीतील कामासाठी यंत्रसामग्रीचा वापर वाढत असल्यामुळे शेतापर्यंत पोहोचण्यासाठी चांगले रस्ते असणे गरजेचे आहे। असे शेतरस्ते योजनेत समावेश नसल्यामुळे त्यांची उपलब्धता व गुणवत्ता सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे। अनेक ठिकाणी शेतरस्ते अतिक्रमित झालेले असून त्यांची गुणवत्ता पुरेशी नसल्याने शेतकऱ्यांची समस्या कायम राहते। याच पार्श्वभूमीवर शेत व पाणंद रस्ते अधिक प्रभावीपणे सक्षम होण्याकरिता आणि रस्त्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी आवश्यकता आहे। 2025 पावसाळी अधिवेशनात शेतरस्ते व पाणंद रस्ते यासंबंधी लक्षवेधी उपस्थित करण्यात आली होती। याच चर्चेवेळी मुख्यमंत्र्यांनी रस्ते मजबूतीकरण करण्यासंदर्भात समग्र योजना तयार करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात येईल असे आश्वासन दिले होते। याच पार्श्वभूमीवर महसूल मंत्री या समितीचे अध्यक्ष असतील। तसेच या समितीमध्ये खालीलप्रमाणे सदस्य असतील: ग्रामविकास मंत्री, रोजगार हमी योजना मंत्री, माननीय आमदार आशिष जयस्वाल, आमदार संजय बनसोडे, आमदार रणधीर सावरकर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार महेश शिंदे, आमदार दिलीप बनकर, आमदार अनिल पाटील, आमदार समीर कुनवार, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार सत्यजित देशमुख, आमदार विठ्ठल लंगे, आमदार सुमित वानखेडे व अन्य मंत्रालयातील सचिव या समितीमध्ये सदस्य आहेत। पुढच्या 5 वर्षात राज्यातील शेतरस्ते व पाणंद रस्ते त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या त्यांच्या मालाची ने-आणकरिता या दृष्टीने मजबूत करणे, याकरिता उपाययोजना सुचविणे व त्याचा कालबद्ध आराखडा तयार करणे। सदर समितीने 1 महिन्यात शासनाला आपला अहवाल सादर करायचा आहे। या अहवाल सादर केल्यानंतर या शेतरस्ते व पाणंद रस्त्यांसाठी निधी उपलब्ध केला जाणार आहे व त्यासाठी चांगल्या प्रकारचे उपाययोजना करून हे शेतरस्ते चांगल्या प्रकारे मजबूतीकरण करून एक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे। पाहूयात सरकार आता काय नेमकं करतं या गोष्टीसाठी। धन्यवाद।